अनबाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग आब्याच्या नाही पाणी बाई माझ्या ग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर काल घरून आलो आम्ही आणि आज म्हणलं आता परत आपलं डेली शेड्यूल चालू करावं. तर पुण्यामध्ये आलो ह्याचा अर्थ परत आपलं बिझनेस वगैरे सगळ्या गोष्टी चालू होणार. बाकी तुम्हाला तर माहितीच ऑफिसचं वगैरे पण किती लोड असतो आपल्याला. सो जास्त काही बोलत बसणार नाही. तुम्ही तोंडात पाहतो 2 फोड्या आल्यात, काल जरा प्रवासामुळे फोड्या आल्यात. तर असणार आता येण्याची गोष्टी आहेत, येणार जाण्याच्या गोष्टी आहेत, जाणारच. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा. खूप जास्त मजा करणार आहे आपण आज. तुम्हाला मी जरा भरपूर गोष्टी आज शिकवणार आहे म्हणजे थोड्याशा खाण्यापिण्याच्या गोष्टी शिकवणार आहे. आणि सोबतच दुसरी गोष्ट म्हणजे सनी त्याचं एक नवीन हे चालू करणार आहे. काय चालू करणार आहे? काय तो काहीतरी इंस्टाग्रामवर सिरीज चालू करणार आहे ना? नवीन सिरीज सुरू करणार आहे, तुम्ही अपडेटेड राहा. स्टे ट्यून. तो नवीन सिरीज चालू करणार आहे. सिरीज म्हणजे पिक्चर नाही लगेच आपलं काय तसं पिक्चरची सिरीज नाही आहे. तो जिमची सिरीज चालू करणार आहे, बरोबर का? आम्ही आयफोन घेतल्यापासून जिमला गेलोच नव्हतो. तर त्यामुळे मग आता जिमला जाऊन परत जरा जिमचे वगैरे व्हिडिओ टाकून जिमची सिरीज चालू करणार आहे. तर ते पण तुम्ही थोडेसे चेकआउट करत राहा. खाली लिंक वगैरे प्रोव्हाइड करेल. सो कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. नवीन असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चलो. हे गायज, वेलकम बॅक टू पुणे अगेन. तर आपण जरा बाहेर चाललोय. गेल्यावर सांगतो आता तुम्हाला. तर काय, जसं की तुम्हाला माहिती आहे, आता आपण पुण्याला आलेलो आहे. परत आपलं तेच आपलं रुटीन सुरू. इकडे तिकडे हिंडत बसता, काहीतरी घेऊन या, काहीतरी घेऊन जा. तर आता सध्या आपण चाललोय स्टार बाजारला काहीतरी चालू, तिथे गेल्यावर सांगतो तुम्हाला. तोपर्यंत आता चाललोय आम्ही. बाय बाय. हां, बाकी काय विषय आहे ना, तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली जे लिंक आहेत ते चेकआउट करा आणि तिथून तुम्हाला काय पाहिजे असेल तर घ्या. आणि एखाद्या प्रोडक्टची लिंक तिथं नसेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी ॲड करतो. विषय काय माहिती आहे का? विषय असा आहे की माझ्या लिंकच्या थ्रू तुम्ही काय घेतलं तर त्याचं मला कमिशन मिळतं. म्हणजे तुमचा भाव मोठा होईल मित्रांनो. हा, पैसे मिळतील आपल्याला, पैसे. त्यामुळे महत्त्वाची तुम्ही गोष्ट कमेंट आहे. करा. काय समजा तुम्हाला आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला शूज घ्यायचा आहे तर मला सांगा हा शूज घ्यायचा आहे, मी लगेच माझ्या खाली ऍड करतो. तुम्हाला पण डिस्काउंट मिळेल आणि मला कमिशन मिळेल. म्हणजे तुम्ही कमिशन तुमच्या पैशातून नाही मिळणार मला, ते फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशो त्यांच्याकडनं मिळणार. गाईज, पोचलोय स्टार बाजारला. आतमध्ये जाऊयात, बघूयात आता कलिंगडची प्राइस काय. ट्रॉली घ्या लागेल. तर आतमध्ये आता आलोय आम्ही. आता बघूयात, माल जरा कमीच दिसतोय आज याच्यामध्ये. 16 रुपये किलो. 16 रुपये किलो झालेलं आहे गाईज. हे वेगळं. अच्छा, सगळं टरबूज संपलेले आहेत. थांब. पप्पा काय म्हणले होते, लंबतुळे घ्यायचे असं सांगितलं. पप्पा काय म्हणले होते की घेताना लमतुळ बघून घ्यायचं. हाच पिवळा जट्टा असेल तरी चालेल. इथनं घेण्यापेक्षा तिकडे घेऊ. इथं स्टॉक कमी आहे, तिकडे जास्त दिसतोय ना का. पण प्राइस चांगली आहे राव, 16 रुपये किलो. हा, चार गावाकडे 20 रुपयाने कमी रुपये झालं ना. गावाकडे 20 रुपये आहे, पण 16 स्टार आहे. बाजारमध्ये 14 आहे. तुम्ही पण कलिंगड घ्यायचे असेल तर 16 स्टारमध्ये जाऊन घ्या. हा, 16 रुपये. नाही करेल नाही, लंबतुळे? हा नाही तो शेप पाहिजे तो. मग हा आहे का? लमतुळा शेप काय असतो भाई? आता खालीचा बघू काढून एखादा. ह्यांनी काय केलंय माहितीये का? ह्यांनी मारलंय पाणी सगळ्यावरच. डेट पण हिरो आहे, येल्लो पण आहे, लमतुळ पण आहे. हे असेल डेट कसा पाहिजे? थोडासा हिरवा पाहिजे नाही का, फ्रेश दिसलं पाहिजे, ग्रीन कलर. एक एक्झाम्पल दाखव. फॉर एक्झाम्पल आता हा थोडा हिरवा देठ आहे ना, म्हणजे निघत नाही, लगेच नाही निघतोय लागा. हा पण आहे तरी पण ह्यात थोडा जीव आहे, म्हणजे एक ताजा असेल. आणि या कलरचा काय फरक नाही ना पडत? नाही, ते उलट जास्त वॉटर कंटेंट असतो त्यामध्ये, जास्त पाणी असतं, मग पिवळं पाहिजे असतं. आता मस्क मेलन नाही आहे, आपण मग हे मस्क मेलन सन घेऊया. येस, येल्लो वाला. नाही पण सेमच लागतं तसं, एवढा काय फरक नाही लागत. पण 39 रुपीज पर केजी आहे. कस्तुरी खरबूज सूर्य हे त्याचं नाव आहे. चला एकच घेतो. अरे पण साधं मस्क मेलन 27 रुपये किलो आहे आणि हे आहे मस्क मेलन 39. 40 रुपये. मस्क मेलन म्हणजे किती 12 रुपयाचा जरी फरक पडतोय. मस्क मेलन तिथं आहे. मग एक मिनिट थांब. मग काय जरा चेंज करू प्लॅन. हे बरं इकडे कुठे मस्क मेलन काय जातं हे बघा. हे पायनॅपल आहे, तर 99 रुपयाला एक आहे. आता माझं जाताना एकदा मी घेणार आहे पायनॅपल. मग किती रुपयाला मिळतंय? हा रे, काय मिळाला आम्हाला? नाही राव, एवढं स्वस्त एवढं ही नाही ना. हे एकदम खराब आहे. हे आंबे आलेत पण हे उष्णता नॅचरली असती, पिकलेले नको. नाहीयेत. तुम्ही सध्या तर टाळाच आहे आंबे खायचे. अजून 1, 15, 20 आणि त्यानंतर मग तुम्ही आंबे खावा. याचे रेट तरी तर लावलेलेच नाहीत ना. याचे मोसंबी रेट तरी तर आहे. लावलेलेच नाहीत. हे एकदम ताजी तर नाही वाटत आहे, बट असेल.
150 होय रे. रुपये किलो आहे. सोना का द्राक्ष अशी काही सोना का द्राक्ष आहे पण खाऊन बघितले मग काय जरा पिस्ते गळले. डाळिंब डाळिंब कशी किलो आहेत रे? 225 रुपये. 25 रुपये किलो आहे. एका मध्ये जेव्हा डाळिंब होतं ना, 17-18 रुपये किलो आहे आपल्याकडनं. 17-18 किलो. मॅक्स आमचा एकदा गेला होता 75 रुपये किलो. 85 पण गेलता. 85 पण, हा 85 पण गेलता तेवढाच. त्यानंतर गेला होता कितीला विकतात. सण घेऊया काय ते. शेतकऱ्याला मालाची किंमत मिळत नाही यासाठी जबाबदार कोण? कोण आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. कोण आहे नक्की ते कमेंट करून सांगा. हा हो सिक्रेट ठेवू नाही का. एक दिवसाने मग हा एकच घे. जात जात काय करू पायनॅपल घेऊन पायनॅपल घेऊन जा. मी त्याला दाखवला डिफरन्स. स्टार बाजार मधून असं स्टार बाजार मध्ये आला म्हणून घेतलं, प्रत्येक गोष्ट घेतलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही कम्पेअर करून घ्या. लोकल मार्केटला बघा कितीला मिळते, स्टार बाजारला बघा कितीला मिळते आणि त्याप्रमाणे घ्या. आता 99 बघा. रुपयाला. इथे आता ऑफर चालू आहे Okay, सोन पापडीवरती बाय वन गेट वन फ्री. आपण घेणार नाही कारण आपण डाएट करतोय, त्यामुळे अशा गोष्टींना तर कधीच मोह जायचं नाही. चल ह्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. विषय काय मित्रांनो, समजा कधी चुकून तुम्ही पिशवी वगैरे आणायचं विसरला अशा मार्केटमध्ये तर काय करायचं, इकडे शेंगदाण्यापाशी यायचं आणि 5 किलोची मोठी पिशवी घ्यायच्या. ही बारकी पिशवी आहे. अशा मोठ्या पिशव्या चांगल्या अशा 2-3 ढापायचे डायरेक्ट. कोणालाच कळत नाही काय विषय नाही का. डायरेक्ट ढापायचे आणि कार्टमध्ये नेऊन टाकायच्या आणि त्यामध्ये कलिंगड भरून घेऊन यायचं. चाललाय असं जसं काय बिलच करणार आहे. खरबूज वगैरे काय तो जास्त आले आता का म्हणजे नाही म्हणजे खराब आहे, म्हणजे खराब म्हणजे फ्रेश नाहीत. कधी येतो स्टॉक काय म्हणजे आज नसेल आला बहुतेक नाही का. त्यामुळेच सॅटर्डे संडे. आपल्याला मस्क मेलन मिळालं 34ला, वॉटरमेलन मिळालं 83 रुपयाला. ठीक आहे बाय, आता काय साडीचं वजन ऐकलं स्टॉक नव्हता आलेला आज, त्यामुळे थोडेसे कमी होतं. म्हणजे नाही का इथं खायचं सगळ्या गोष्टी परत येऊयात आपण उद्या. परत येऊया आपण उद्या, असं काही विषय नाहीये. सध्या विषय असं झाला की आपण 2 कलिंगड घेतले पण आपल्याला 83 रुपयाला मिळाली रे कलिंगड. जरा महाग मिळाली. कसं काय किती किलो? 83 रुपयाला मिळाली आणि वजन भरलं नाही. ठीक आहे 5 किलो भरलं होतं, ठीक आहे म्हणजे काय विषय नाही. असेल का आहे. बाईंना असं वरण हात बीत दाबला होता त्या मॅडमनी. नाही ऍक्च्युली त्यांनी काय केलं माहिती बिलिंगच्या तिथंच वेट वजन काटा लावलं. आली. अगोदर तसं नव्हतं. अगोदर दुसरीकडे वजन करायला लागायचं. ते एक स्टिकर लावायचं त्यावरती आणि ते स्कॅन करून मग आपल्या बिलवरती त्याची प्राइस वगैरे यायचं. येस. पण आता तसं नाही केलं त्यांनी, थोडंसं डिजिटल केलंय. चांगली गोष्ट आहे, ते झालंच पाहिजे. बरोबर आहे. तर मग निघायचं का. हा गाई, तसं मी तुम्हाला माहिती सांगितलं ते पायनॅपल वाला सीन, तसं तुम्ही ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करा. असं नाही की तुम्हाला एक गोष्ट भेटते म्हणून ती लगेच उचला, की तुम्ही थोडासा वेट करा, थोडं कम्पेअर करा प्राइजेस किंवा तो कंटेंट तुम्हाला पाहिजे तो नाही का, मग तुम्ही त्यासाठी जावा. असं नाही की ते आलाय म्हणून लगेच उचलून घ्या. असं नाही, थोडासा वेट करा, अजून चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात येऊ शकते. स्टे ट्यून. बस आजचं मोटिवेशन एवढंच होतं. बस एवढंच. Bye bye. एवढंच बोलू शकतो, जास्त नाही. आता आपण गाडी काढूया आणि ठेवूया सामान आपल्या गाडीमध्ये. हे वाले जे स्टार बाजार आहे त्या शेजारीच आहे मिस्टर DIY. कधीतरी आपण इकडे पण येऊया, तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय विषय असतो ते. म्हणजे काय जे विषय असतो शहरातले म्हणजे मित्र आहेत इथलं काय त्यांना- विषय? तुम्ही गेला शहरातले असता? जे मित्र आहेत त्यांना माहिती असेल, पण जे गावाकडे आहेत त्यांना मिस्टर DIY काय विषय तो माहिती असेल तर ते सांगेन मी नक्की काहीतरी. बाकी हा जो स्टार बाजार आहे तो आंबेगावमध्ये आहे. समोर दख्खन नावाचे एक व्हेजिटेरियनवाला हॉटेल आहे आणि मागे काहीतरी डान्स बार काहीतरी विषय आहे वाटतं. ते पोलिसांनी ते बघून घेतील, आपल्याला काय घेणं देणं त्याचं. तर असं सीन आहे म्हणजे. तर आता आपण निघूया घराकडं. ग्रामपंचायत आंबेगाव बुद्रुक. तर हे अननस बघूया. भैया कितीला? 50 आहे 80 आहे 50 कुठला 80 काय विषय. लय पिकलेला आहे का हो? लय पिकलेला आहे काय? 10 रुपये कमी करता येईल. 20 किलो किती करायचं पिशवी लावा की राव, जरा भारी दिसेल अजून. हा ते कटिंग करताना लावते ना. अच्छा, वरती कुठं हात लावला त्यांनी. बरोबर बरोबर. करू हा ते टोचणार काढलं ना सगळं. काय नव्हतं
काय नाही 2 दिवस फक्त कसा दुखतो पहिला तसं काय होतच नाही ते घसाच जरा दुखतो बाकी काय नाही विषय 50 80 रुपयाला आहे तर 50 ला दोन घेणार आहे ओके थँक्यू चालते चला थँक्यू तुम्ही बघितलं तर आपण मगाशी घेऊन आलो होतो आपलं अननस तर त्यामध्ये आपण मस्तपैकी लिंबू वगैरे टाकून थोडेसे मसाले टाकून रीलमध्ये जसं दाखवतात तसं जरा विषय करणार आहे तर तुम्ही आता बघा तुम्हाला मी फायनल रिझल्ट सांगतो की टेस्ट कशी आहे ते तर मित्रांनो आपल्या अननसमध्ये आपण आता ब्लॅक पेपर काश्मीरी काळी मिरची आणि हे लिंबू वगैरे पण पिळून टाकलेलं आहे तर त्याला मस्तपैकी आता वरून एक कवर करू आणि असं मिक्स करू मस्तपैकी तुम्हाला सांगतो मग मी की नक्की शेवट रिझल्ट काय असेल ते तर एक प्लेट आणली आहे आपण ह्याच्यावरती टाकायला आणि हे असं पकडून याला मस्तपैकी आपण एक मस्तपैकी मिक्स देऊया Many hours later. तर गाईज रिझल्ट तुमच्या समोर आहे आता मस्तपैकी सगळीकडे मसाला लागलाय वास तर एकदम डेंजर येतोय मला मी जरा खाऊन सांगतो की नक्की काय विषय आहे ते मस्ट ट्राय अननस घ्या खरं तर मी काय केलं तर मगाशी पेरूवर ट्राय केलं होतं तर अननस घ्या वरून मीठ टाका काश्मीरी लाल चटणी टाका लिंबू टाका ब्लॅक पेपर आणि मिक्स करून घ्या असलं डेंजर लागतंय ना तुम्ही खाल्लं की म्हणजे म्हणचाल भाई पोराने 1 नंबर सांगितलं खातो मी तो पण तुम्ही पण ट्राय करा आता एवढं संपलं ना की आम्ही परत कलिंगड बी कापणार आहे घरी भरपूर खाणं पिणं झालं तो थोडं म्हणलं आता जरा असं फ्रुट्स वगैरेच खावे म्हणजे जरा वजन थोडं कंट्रोलमध्ये येईल एक आठवड्यानंतर आम्ही आधारे टेस्ट मारणार आहे बघूया आपली टेस्ट कमी झाले का 25 50 आहे 70 केली मी पण मारणार आहे मी पण चाललोय मारायला मला बघा तुमचा वर्कआउट झालं आता आम्ही निघालोय घराकडं जिममध्ये व्हिडिओ काढायला म्हणजे तुम्हाला माहिती आहे गाणं बिणं वाजतं परत आपल्यावर मग कॉपीराईट वगैरे पडणार मग आपला व्हिडिओ ब्लॉक होणार त्यापेक्षा आपण रिस्कच घेत नाही ना एका नॉर्मल व्हिडिओ काढायची जिममध्ये सो काय आता आपण निघालो आपल्या रूमकडे जायच्या अगोदर आपण जाणार आहे अंडे आणायला सगळीकडे अंड 7 रुपयाला आहे पण आम्हाला एक ठिकाण माहिती आहे ज्या ठिकाणी आपल्याला अंडं मिळतं 5 रुपयाला फक्त तर तिकडे निघालोय आपण स्टे ट्यून गाईज 5 रुपयाचा रेट भैया एक ट्रे करतो मित्रांनो कोण सांगत नाही फोन दाखवा आयफोन मध्ये किती वाजला फोन मध्ये आयफोन मध्ये बघा 10:58 म्हणजे 11 वाजलेत 11 बघता काय 11 रात्रीचे वाजलेत आणि मी आता कांदा कापा घेतलाय अजून जेवायचा पत्ता पास नाही सध्याने शेजारच्या काकूकडनं एक थाळी घेतली होती तिने जेवण पण केलंय पण आपल्याला अजून जेवण बाकी आहे मित्रांनो कांदा कापतो डोळ्यात पाणी आलंय शेवटी आता कसं कामधंदा करून लागतं सगळं करायला ह्याच गोष्टी मित्रांनो फॉलो करा फॉलो नाही काय सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा विसरू नका आम्ही रील टाकणारे चिकन बनवताना तिथं ती रील पण तुम्ही बघा कॅप्शन मध्ये इंस्टाग्राम हँडल टाकतो त्यामुळे टाका इथं आम्ही तुम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशली आम्ही ते गॅस आणलाय असं काय नाही आपला गॅस संपला होता टाक्या हलवायला जागा नव्हती म्हणून आपण जरा इथं आणलंय थोड्या जेव्हा चाललंय 1 शिट्टी झाली आजची आपली आणि हां शेवटची बिर्याणी म्हणजे ह्या गॅसवरची शेवटची बिर्याणी गॅस शेवटचा नाही आहे कमर्शियलमध्ये येतं ना बारकी सिलेंडर तर आपल्याला परत मिळणार नाही अशी मला वाटतं म्हणजे शक्यता आहे संदेश वगैरे गेले होते ना वरती चेक करायला तर ते त्यांना पेट्रोल पंपवाला म्हणला की सध्या ते अवेलेबल नाही आहे तर शेवटची बिर्याणी बनते 1 शिट्टी झाली आणि 2 शिट्ट्या बाकी आहेत गॅस थोडा लो करून ठेवला आहे मी गाईज आपली बिर्याणी बनते तोपर्यंत तुम्ही हे आहे का गाणं तुम्ही अजून करायचे स्वतःच्या मनात म्हणायचं ते नसतंय का सिंग विथ मी
तर गाणं तुम्ही म्हणायचं, म्युझिक आम्ही देणार. ह्याच गोष्टीवर लाईक करा. तर गाणं असं आहे मित्रांनो, गाण्याचे बोल आहे बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकानी लोणी बाई ग, दही दूध ताकानी लोणी, अन बाई माझ्या ग, अन बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, आब्याच्यात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकानी लोणी बाई ग, दही दूध ताकानी लोणी, अन बाई माझ्या ग, अन बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. थँक्यू गाईज. असंच एक मनोरंजक गाणं घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात. तब तक के लिए स्टे ट्यून गाइस. संध्याकाळी 6:30 वाजता. सागरला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा माझं